बालाजी केवळचे बाबा तो पा केवळ आला, बोला बरं त्याच्यासोबत. हे बरोबर नाही ना सुनबाईसोबत असं वागणं. ते संध्या आतापर्यंत तिच्यासोबत असं वागलं हो. तिनं आपल्याला काहीच सांगितलं नाही, एक शब्दही सांगितलं नाही तिनं आपल्याला. तिले जेव्हा खोदून खोदून विचारलं तेव्हा कुठं सांगितलं तिनं. बसली का आई? हो जेवण घेऊन केलं का तुला? हो आई मस्त बसले आरामशीर दोघे जण. हो झालं ना आमचं जेवण झालं. तूही वाट पाहिली तू काही आला नाही, मग आम्ही जेवण करून घेतलं. आता त्या बाबाला गोळ्या घ्या लागते, मला गोळ्या घ्या लागते म्हणून जेवलो. आणि तुले काहून एवढा उशीर झाला रे? केवळ काय झालं तुले? कामावरून यायला एवढा उशीर काहून झाला रे? रोज तर एवढा उशीर करत नाही. काही नाही भाई, बाहेर होते दादा गीता दिसले बसताने. बस म्हणे तर चाल बा म्हटलं, थोडस बसावं म्हटलं त्याच्या जवळ. मग बोलता बोलता वेळच झाला. बरं झालं तू जेवण करून घेतलं. बाबाही जेवली वाटते ना? हो जेवलो, आम्ही जेवलो. मध्ये थोडस बोलायचं होतं तुझ्यासोबत केवल्या. हो रे बोला ना बाबा, काय झालं? काय बोलायचं होतं तुम्हाला? बोलाव ना, काय झालं? लग्नाला किती दिवस झाले म्हटलं मी. मला हे विचारायचं आहे, त्या लग्नाला किती दिवस झाले बा? बाबा असे कोण विचारून राहिले तुम्ही? आता झालंच किती 2-3 महिने झाले असं लग्नाले. 3 महिने, 3रा महिना चालू आहे. काऊन बाबा असे कोण विचारून राहिले तुम्ही? फक्त 3च महिने झाले त्या लग्नाले, आणि तुला बायकोसोबत कसं वागायला लागते हे नाही समजत? अक्कल येऊ दे ना थोडीशी. लग्न झालं ना, ती नवी तुरणी पोरगी घरात आहे ते सुनबाई. तुला अक्कल नाही का? घरी लवकर यायचं का काही आणि वागणं तुला कसं आहे? कसं वागणं आहे तुला तरी समजून राहिलं का? काय केलं बाबा मी ना? काहीच तर नाही केलं बाबा. काय केलं तुम्ही? असे काऊन बोलून राहिले? त्या मायले विचार. आमच्या लग्नाला किती वर्ष झाले, तुम्ही लहान होते. तुम्ही जन्म व्हायच्या आधीपासून तर आतापर्यंत तिच्या अंगावर एक हात नाही उचलला मी ना, एक चापट नाही मारली तिले 5 बोटाची. विचार बरं त्या मायले, विचार. आणि तिले जर चापट मारली तर तू सहन करशील का? मग त्यावेळेला पोरीचा भाऊ सहन करून का रे? तू तिले मारलं म्हणते, त्या दिवशी चापट मारली म्हणते तू तिले कालावर संध्याले. त्या सुनबाईले तुला अक्कल आहे का नाही आहे? तिले बाहेर बसायला मनाई करतं, पोरी जवळ त्या सुनाई जवळ बसायला मनाई करतं, बाईच्या बाहेर खिडकीत बसायला मनाई करतो म्हणते, वरतं जायला मनाई करतो म्हणते तिले. हे कसा होईल त्या स्वभाव रे? असा तर नाही होता रे तू रे. हो ना, एवढी चांगली पोरगी आहे, ते विचारल्याशिवाय बाहेर जात नाही. आणि गेली ते बसायला तर काय फरक पडते रे? बायाजवळच बसणार ना, ते काय माणसाजवळ बसणार आहे का रे? हो रे केवल्या, तुले काय वाटते रे? तू येथे भाऊ असे शकिले आहे म्हणून तू पायकोर शक पकडतं का रे? हो रे केवल्या, इकडे तोंड करून पाय मायाकडे, इकडे बोल. नाही बाई, मी तुम्ही कोण सांगे? तू अशी कोण बोलून राहिली? तुम्ही दोघे जण असे कोण म्हणून राहिले? तुला कोण सांगितलं? मी तर काहीच नाही म्हणत तिला जाले आले कधी म्हणत तर नाही बाई. तू अशी कोण बोलून राहिली? तुला आमचं बोलणं गेलं ना ऐकलं का? नाही होते आमची मजाक चालू राहते आई, तसं गिसं काही नाही. बाबू ऊन पावसा आमच्या डोक्यावरून गेले म्हणलं. लाईनीचे मोठं केले तुम्हाला, असेच नाही केले काही? मला समजत नाही का? आणि तू या गोष्टी कायले ऐकू रे बाबू? मी त्यावाल्या रूमच्या बाहेर उभी राहून कायले ऐकणार आहे त्या गोष्टी? त्या पोरीले विचारलं मी ना, तुमचं मला वागणं बरोबर दिसलं नाही म्हणून त्या पोरीले विचारलं. सांगतही नव्हती बिचारी थे तर पोरगी सांगाले, मागं पुढंच पाहून राहिली होती. पण मी विचारलं, जोर दिला म्हणून तिनं सांगितलं मले. तुझे काही वागणं हे बरोबर आहे का? मला एवढं सांग, बरोबर आहे का? त्या बहिणीला झाला असा तर मग सहन करशील काय तू? हे म्हणे मग, आणि मी म्हणे सहन करत नाही म्हणे, मी चालली म्हणे गावाले म्हणे, मला राहायचं नाही म्हणे इथं अशी म्हणे. मी म्हणलं थांब बाई, त्याला पहिले बोलू दे म्हणलं मले, आणि विचारू दे म्हणलं काय आहे काय नाही, तर थांब म्हटलं. तिले रोखलं मी ना मग आणि थांबवलं. हेच केवल्या अगाऊ करू नको बरं, चांगली पोरगी आहे, चांगला संसार कर. बिनफालतू त्या पोरीले काय रे करतं? इकडं नको जाऊ ना तिकडं नको जाऊ. कोणती पोरगी असली तर अशा वातावरणात राहत नाही ना बाबू. नाही बाई, तू नको करू. तुला सांगतो केवल्या, पोरगी चांगली आहे. अगाऊ स्वतःच्या पायावर काही दगड मारून घेऊ नको. एक तर पहिलेच पोरी भेटत नाही, भेटून नाही राहिल्या म्हटलं पोरी. तुला सांगतो नखरे करू नको. चांगली पोरगी आहे, चांगलं वागवतीले, प्रेमानं बोलत जा, प्रेमान राहत जा. फिराले इकडं तिकडं कुठंच नेलं नाही तुनं. त्या दिवशी जाणार होता तर काय हो झालं, काय नाही तर त्या डेरेससाठीच झालं वाटते तुमचं. काय झालं घातलं तर आम्ही तिला परमिशन दिली ना घालाची. सासू सासरे असून तुले काय होते रे? आजकालचे पोरं बायकोले कसे ठेवते कसे नाही, तू दिसून राहिला बाब जुन्या विचाराचा. हो ना, ड्रेससाठी ती पोरगी त्या दिवशी गेली नाही जी. केवलचे बाबा ड्रेससाठीच नाही गेली. ह्यो तिले ड्रेसही नको घालू म्हणते. काय झालं घातला ड्रेस तर आता?
आता सारा जमानाच घालते जी. आता म्हाताऱ्या बाया घालते ड्रेस, तर काय ते नवी तुरणी पोरणीन घातलं तर मग काय फरक पडून राहिला घातलं तर. बरोबर वाग पोरीसोबत त्या बरोबर वागणं बरोबर वाग. आईने बाबाने आपल्या दोघातल्या मंदातल्या गोष्टी सर्वच सांगितल्या आहे ना संध्या. आपल्या दोघातल्या नवरा बायकोच्या गोष्टी सारे जमेल्याला सांगता काय जाऊन तू. बाबाले आणि आईले सांगायची काही गरज होती का तुले. मी नाही सांगितलं. मी कायले सांगू दोघातल्या गोष्टी. पण काजलताई आणि आई आल्या होत्या रूमवर, त्याला रडताना दिसली मी, तर मला त्या विचारत होत्या तर मी सांगून दिलं मग सगळं काही. किती लपू तुमचं वाला. मी नाही लपू शकत आता तुमचं वाला. मला नाही लपवायचं आहे आणि मला राहायचंही नाही आहे. हे तुमचं असं वागणं असलं ना मी नाही राहणार. मी तर जाणार होती गावले, पण आईनंच मला जबरदस्तीने थांबवलं. तुला गावले जायचं आहे का. तुला येत या मायबापाच्या घरी जायचं आहे का. नाही जायचं असेल तसं सांग ना. मध्ये जायचं आहे का तुला तू या मायबापाच्या घरी. मी माझा फायदा उचलून राहिले ना. केवलजी फायदा उचलून राहिले ना. एक तर माय पहिले तसं झालेलं आहे आणि आता जर मी जाऊन बसली तर सगळेजण मला काही म्हणून 2 दिवस नांदली नाही म्हणून मग येऊन बसली म्हणून असं म्हणजे मलाच बोलणे भेटन. त्याच्यासाठी तुम्ही म्हणून राहिले ना तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे मी जात नाही आहे बा म्हणून. पण वेळ पडली ना केवलजी. मी ऐकणारी नाही आहे. तुमच्या बाकीच्या वहिनीगिनी ऐकत असन, मी नाही ऐकणार. मी चालली जाईन. लोकांचा विचार नाही करणार मी. लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असन हे नाही जात बा म्हणून. मी जाणार नाही तर काय तुमचे बिनफालतूचं ऐकणार नाही आहे मी. इथं मार नाही खाणार आहे. खोटी कोण बोलली हो. खोटी कोण बोलली आईनं बाबासोबत. मारलं म्हणून सांगू राहिली. मी कधी मारलं हो तुले. कधी मारलं तुले सांग बरं संध्या. खोटी कोण बोलली तू आईनं बाबासोबत. तुले बोललं चाललं बा मी. मारलं का मी तुले. नाही मारलं तुम्ही. हात तर उचलला ना मायावर त्या दिवशी. असा हात तर केला ना आडवा. मग काय आता हात उचला तर मी वाट पाहू का. मारायचं वाट पाहू का आता तुमची वाली मी. पण जे आहे खरं ते तर सांगायला पाहिजे. बाबानं आई मला किती बोलली आता. किती बोलली आई मध्ये. मी तुला मारलंही नाही तरी पण आई जवळ सांगितलं तुला मारलं बा म्हणून. खोटी काहीच बोलली नाही. तुम्ही माझ्यावर हात उचलला. भले तुम्ही मारलं नसन मला, पण हात तर उचलला ना. तुम्ही बोलताना जसं म्हणलं तसं तुमच्या मनात आलं ते बोलताना मला तुम्ही काही इकडं काऊन पाहतं तिकडं काऊन पाहतं. इकडं कायले जातं तिकडं काऊ हे करतं म्हणता तुम्ही. म्हणत नाही का. म्हणताना मग तेच सांगितलं मी. काय गलत सांगितलं जी. आणि काय खोटी बोलली मी. त्याला समजलं पाहिजे त्याचं पोरगं कसं वागून राहिलं बा म्हणून सोनेसोबत. नाही तर उद्या तेच मला दोष देन तुमच्या आईनं बाबा. तुमच्या बाकीच्या वहिनीसारखी नाही आहे मी. सहन नाही करणार मी कोणत्याच गोष्टी. बिलकुल सहन नाही करणार. ठेवाल्या करत असन त्याची मजबुरी असन. माही कोणती मजबूर नाही आहे. मी सहनही करणार नाही तुमचं केवलजी. अगर चांगले राहन तुम्ही माझ्यासोबत तर मी चांगली राहीन. नाही तर काय करशील तू. नाही तर काय करशील तू. काय करशील. काही नाही करणार मी केवलजी. फक्त दादाला फोन करणार, बाबाला फोन करणार आणि इथं बैठक बसवणार. तुमचं वागणं सर्वांच्या समोर सांगणार. मी काही नाही करणार. दुसरं काही नाही करू शकत मीच नाही. माझ्या घरचेच नाही ठेवणार तुमच्या जवळ. मी तुमच्या भावासारखे वागायचा प्रयत्न करून राहिले. तुमचे भाऊ जसे आहे ना तसे त्याच्या बायकाईसोबत कसे वागून राहिले ते आम्ही पाहत नाही का. मला माहित पडलं इथचं सर्व काही. तसेच तुम्ही वागायला पाहून राहिले आहे ना. मला घराच्या बाहेर जाऊ नका, असं नका करू, तसं नका करू. तुम्ही त्याच्यापेक्षा बेकार वागून राहिले तुमच्या भावापेक्षा. त्या तरी त्याच्या बायकाला इकडे जाऊ देते तिकडे जाऊ देते. किती फ्रीडम आहे त्याले. तुम्ही तर मला असे करून राहिले का जशी काही मी बावलीच होय करा. जिथं बस म्हणलं तिथं बसवते. जिथं बस म्हणलं तिथं उभं राहायला होता मला तुम्ही. तिच्या वहिनी आहे ना त्याचा रंग चढला. त्यावर पहिले बोलत नव्हती माझ्यासमोर. आता बोलायला लागली आहे ना तू. त्याचं नाव नका घेऊ. तुमच्या वहिनीचं नाव नका घेऊ. त्यानं काहीच नाही सांगितलं आणि त्याला माहितीही नाही तुम्ही कसे वागता कसे नाही. तर मी तर आपल्या घरच्या गोष्टी बाहेर सांगतही नाही. फक्त आईला सांगितलेलं आहे तुमच्यावाल्या. आणि बहिणीला सांगितलं मी काजल ताईले. दुसऱ्याला तर मला सांगितलंही नाही. त्याला तर माहितीही नाही. ते तर म्हणते केवळ भाऊ लयच चांगला आहे म्हणते. लयच हे आहे म्हणते. मला माहित आहे तुम्ही कसे आहे तर कसे वागून राहिले. तर तू धमकी देऊन राहिली का मला संध्या. धमकी देऊन राहिली मला. जायची तुझ्या भावाला बोलवायची तुझ्या बापाला बोलवायची. धमकी देऊन राहिली का. धमकी नाही देत आहे मी. धमकी नाही देत आहे. तुम्हाला वाटत असेल ना. तुम्ही आताही फोन करतो माझ्या घरच्या लोकांना बोलून घेऊन येतो आता रातच्या रातून. लय झालं आता तुमचं. नाही ऐकत मी आता तुमचं. लय झालं. नवीन आहे बा म्हणून लय ऐकलं तुमचं. आता नाही ऐकत. काही बी ऐकन का तुमचं वाला मी. आता कुठे चालले आता तुम्ही तिकडं. आता बोला ना. काही नाही बोलायचं मला तुझ्यासोबत. तुला जसं वागायचं ना तसं वाग. काही बोलायचं नाही मला तुझ्यासोबत. स्वयंपाक गिंपाक झालं का सारिका. मस्त फिरून राहिली बाई. जेवण गिवण नाही झालं वाटते तुझे नाही. हो जेवण झालं. स्वयंपाक झाला. लेकरं जेवले मायवाले आणि हे जेवले घरचे आणि झोपले. मी म्हटलं थोडंसं जेवण झालं चला म्हटलं फिरावं थोडंसं म्हणून फिरून राहिली होती तर तुम्ही दिसल्या. तुमचं झालं का स्वयंपाक गिंपाक. जेवण घेऊन झालं बिचारे. जेवण घेऊन माय झालं. सोनीचं झालं. पण तिचा बाप याच आहे ना अजूनही. तिथं गोष्टी खापलात पासून ना त्या दुसऱ्या येटायत. तिकडल्या माणसासोबत जास्त राहते सोनीचा बाप. लवकर येतही नाही माय. आपल्या येटातल्या तर कोणत्याच माणसासोबत पटत नाही माय सोनीच्या बापाचं. आज यावं पटकन जेवावं आणि मग मला झोप गिप लागून गेली का मग आवाज देते अय आशे. मग झोपेतून उठलं का मग मोठा राग येते बाई. झोपेतून उठवलं तर म्हणून वाट पाहून राहिली मी. कधी येते ना कधी नाही. आता हे आली माई जाऊ आता लहानवाली. चबऱ्यावानाची काय म्हणते काय नाही का पाहून पाहू कशी राहिली माझ्याकडं.
तुम्ही नाही का थोडशा भाऊजीला समजावून सांगत जा ना, सोनीच्या बाबाले थोडंसं समजावून सांगायचं. किती बोलते ते मग, आणि बुडीलाही बोलले, अजून मोनीच्या बाबालाही बोलले, एवढे बोलले ते बापा बापा. माझ्याकडे असे वतार पाय, मी चालली गेली मग तिथून. एवढं बोलत असते का वावरासाठी? कोणी एवढं झोमलं वा? हा, ते भाऊ काही करो, आणि ते बुडी सोबत बोलते, त्याची माय होय ना मग सोनीच्या बापाची? का तुझीच होय का? त्या नवऱ्याचीच माय होय का? ते त्याची माय नाही होय का? काही बोलतो मायासोबत, तुला काय करावं लागते? समजावून सांगत जा, समजावून सांगत जा. त्याच्या नवऱ्याला कधी सांगशील समजावून? एवढ्या दिवसाची वावर वाहून राहिले तुम्ही, वावरासाठी बोलले असं, मग काय झालं बोलले तर? काय तुम्ही स्वायता का वावर, आम्ही नाही वाव? आमचा हक्क काहीच नाही आहे त्याच्यावर. सरा तर आहेच याकड. हा, पण माईवाली जाऊ काही कमी नाही, कमी राहिले. बुडी आमच्यात नाही आहे का? बुडी आमच्यात आहे तर वावर बी आम्हीच वाहू ना. बुडी आमच्यात आहे म्हणजे आम्ही काय हकलून दिलं का तिला आमच्या घरी येऊ नको म्हणतो? हा, ये म्हणा आत्ता बी मायावाले, मी करायला तयार आहे. करत नाही का माझ्या बुडीचं मी? हा, माझ्या सासूचं करत नाही का मी? तूच आहे का एकटी कराले? म्हणजे तू बुडीचं करतं म्हणून मग सारं सावटून घेतं का वावर? बंदच्या बंद स्वतःच्या नावावरही करून घे, नाही तर मग चुपचाप राह ना ताई, जाऊ दे ना. नाही बाई सारिका, नेहमीच जायचं, नेहमीच राहिले. बुडी आमच्यात आहे, बुडी आमच्यात आहे. आम्ही काय हकलून दिलं बुडीने? येऊ नको म्हटलं, पण तिला लहानच पोरात त्रास आहे, तर आम्ही तरी काय करावं? त्याच्या सर्व वावर आवडते की दरवर्षी तेच व्हायते, दरवर्षी तेच व्हायते. मग आता मग आणि दारू पिऊन बोलले असं, तर मग काय गलत बोलले हो? सोनीचे बाबा काय गलत बोलले? तुम्ही मायावर काही राग काढून राहिले जी, मला काही बोलून राहिले? मी काही म्हणलं का? बुडी आमच्यात आहे म्हणलं फक्त. ते म्हणणं तेच झालं ना मग, बुडी आमच्यात आहे. आ, हे कोणतं म्हणणं होय ते? माही पोरगी आहे, पोरग आहे, पोरग बाहेर गावी राहते, पोरगी शिक्षणाची आहे आता. आ, समोर 2-3 वर्ष झाले का तिचं लग्न करा लागन. आम्ही काय करा? नुसतं हातमजुरीवरच जीवन काढावं का सर्व? आणि तुम्ही मस्त मजा मारावं त्या वावराच्या याच्यावर. मला काही बोलू नका बा तुम्ही, तुमचा देर जाणे आणि तुम्ही जाणे. मी काही म्हणलं का, मंदात बोलली का मी तुमच्यावाल्या? मला काय म्हणून राहिले तुम्ही? होय ना, वायाचा आहे तर तुमचा देर जाणे तुम्ही जाणे. म्हणून कशी राहिली मले? समजून सांगा, समजून सांगा सोनीच्या बाबाले, समजून सांगा. टेम्पो कायले टाकतं मंदात मग? त्याच्या भावाचं होऊ दे ना, काय वाचा आहे तर. काय झालं आशा? काय झालं? इथं उभी आहे तू, मी तुला घरात पाहून राहिलो, आणि तू इकडे उभी आहे, काय करून राहिली इकडं? नाही, तुम्ही इकडून कुठून आले सोनीचे बाबा? इकडून कुठून आले? मी म्हणलं तुम्ही इकडेच बसले आहे बंडीवर, म्हणून मी इकडे आली पाहिले. चला ना घरी. आजी जेवण झालं म्हटलं, चला बा. काही नाही झालं, काही नाही झालं. काय झालं? हे असंच होय, आमचं बोलणं चालू होतं. तू काहीतरी म्हणून राहिली होती ना वावर, हे काय म्हणून राहिली करून नाही तुले? काही बोलून राहिली का ते तुले? हा, नाही 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 नाही, ते नाही म्हणून राहिली. काय ते नाही जी, मीच म्हणलं तिले काही नाही म्हणून राहिली. या माणसाच्या मागं लागत बसतो बाई, कारण मला ते शिवा. काऊन पाहिली मग? काऊन पाहिली? काही नाही, गेली असं घरी ते. काही नाही, चला घरी चला. जेवण करायचं नाही का तुम्हाला? चला बरं, चला. अंड्याची भाजी बनवली, चला बरं. आज पिऊन नाही आहे बाई माणूस. बरं झालं बाप्पा, देवच पावला मग. चाल ना तर, घरी कोणीच नाही, दरवाजा लोटून होता, सोनी नाही दिसत घरी, तूही नाही, म्हणून इकडे पाहिले आलो मी. ते पोट्टी कुठे गेली? ते बुली जवळ बसली, अभ्यास करून राहिली तिच्याच घरी. करू द्या थोडा वेळ. जेवली ते की जेवली. चला तुम्हाला वाढून देतो, चला. ये लवकर, दे वाढून, भूक लागली मध्ये. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मात्र सबस्क्राईब वाढवा याच्यावर.